नमस्ते. मला वाटतं की लोकांना दोनच गोष्टी त्रास देतात. एक म्हणजे त्यांचं शरीर आणि दुसरं म्हणजे त्यांचा विचार. तर शरीर कसं त्रास देतं हे मी तुम्हाला सांगतो. आपण पाहतो दैनंदिन जीवनामध्ये की 4 मजली इमारत असेल किंवा थोडंफार कष्टाचं काम असेल, तर एखादी व्यक्ती असते ती डायरेक्ट म्हणते मला जमणार नाही, मला करता येणार नाही, मला चढताना त्रास होईल. म्हणजे तर काय त्यांचं शरीर सिग्नल देतं हे तुला जमणार नाही, तुझ्यासाठी हे काम थोडं एक्स्ट्रा वरचं आहे. तर लक्षात घ्या, आपल्या शरीराला असं ट्रेन करा की शरीराला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे कोणत्याही कामाचा. म्हणजे जसं की 4 मजली इमारत चढणं असेल, एखादं जड काम करणं असेल, किंवा इव्हन माणसाला आता उठता बसताही त्रास व्हायला लागलाय, एवढं त्याच्या शरीरानं त्याच्यावर विजय मिळवलाय. तर शरीराला हलतं ठेवा, फिरतं ठेवा, चपळ ठेवा, मजबूत करा. हे कशानं होईल तर व्यायामानं होईल, किंवा रनिंगनं होईल, पोहण्यानं होईल, बॅडमिंटन होईल. व्यायाम किती प्रकारचे असतात, खूप. चालणं, धावणं, स्विमिंग, जिम असेल, तालीम असेल, घरी स्वतःचा व्यायाम करणं असेल, योगा असेल, आसन असतील, प्राणायाम असेल, लटकणं असेल, अशा सोप्या सोप्या पद्धतीचे आपण व्यायाम केले पाहिजेत. पण लोकांचं कसं होतंय, लोक व्यायामच करायला मागणार, त्याच्यामुळं त्यांचा जो माइंडसेट आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललाय. त्यानं त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. म्हणजे आता एक साधंच उदाहरण घ्या की आपल्या शरीराचा आपल्या माइंडसेटवर कसा फरक पडतो. बघा, असं थैली आहेत, असं 50 किलोच्या थैल्या आहेत, आणि एक आहे व्यायाम करणारा माणूस आणि एक आहे व्यायाम न करणारा माणूस. तर व्यायाम करणाऱ्या माणसाला सांगितलं बाबा ह्या थैल्या आपल्याला उचलून न्यायच्या, तर तो सहजच ते उचलून नेईल. पण व्यायाम न करणारा जो माणूस असेल त्याच्या विचारामध्ये काहूर माजेल, म्हणेल मी कसं उचलू, आणि त्याचं मन त्याला त्रास द्यायला लागेल. तर लक्षात ठेवा, आपल्या शरीराला ट्रेन करा, शरीराला बलवान बनवा, सुदृढ बनवा, आणि हलतं फिरतं चपळ ठेवा. शरीर जितकं हलतं फिरतं चपळ राहील तितकं ते तुमच्या नियंत्रणात राहील आणि तुम्हाला ते जास्त सहकार्य करेल. तर लक्षात ठेवा, शरीरावर थोडंसं लक्ष द्या, आणि विचारांवर लक्ष देण्यासाठी थोडा योग करा, ध्यान करा, धारणा करा. आपलं जे रिप्रोग्रामिंग आहे, पहिलं मी असाच आहे, मी तसाच आहे, मला हे होत नाही, मला ते होत नाही, तर ह्या आपल्या भिंत्या आहेत ह्या तोडा. मला जमतंय, मी करतोय, मी करणार, अशा पद्धतीनं. आणि आपल्या अडचणींकडे आपण समस्येच्या व्ह्यूनं पाहण्यापेक्षा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल, प्रॉब्लेम सॉल्विंग या दृष्टीनं पहा. तर थोडंसं आपल्या शरीरावर आणि विचारावर काम करा, पहा कसं काय वाटतंय तुम्हाला. आणि प्रथम तर शरीरावरच करा, कारण शरीर तुम्हाला त्रास देते म्हणून तुमचं विचार तेवढे एनर्जिक नाहीत, किंवा तुमचं जे आजूबाजूचं वातावरण आहे ते फार विचित्र होतंय. त्याच्यामुळे शरीर चपळ ठेवा, फिरतं ठेवा, एनर्जेटिक ठेवा, हसतं ठेवा, खेळतं ठेवा, बलवान ठेवा. एवढंच. धन्यवाद.